अखेर त्याचा बोलवणं आता इला तो उत्सव तोच करून घेतलो. आज इतक्या वर्षात या देवाच्या जत्रेक पाय फिरकाक नाही होतो, पण आपल्या वेंगुर्ल्यातल्या बतियेच्या जत्रेक जाणाता झालात. ह्या जत्रेसारखी दुसरी जत्रा जगात खै नाहीची खात्री जत्रा फिरल्यानंतर माका पटली. मी पहिल्यांदाच फिरत असलेल्या ह्या जत्रेचं माहोल शब्दात मांडणं अशक्यच. तब्बल 1 किलोमीटर आधीपासून गाडी घोड्यांची पार्किंग लागलेली. आमच्या टांगे आम्ही जाग्यावर लावून जे सुटले होते, गेल्या गेल्या पहिले देवाच्या दर्शनात पोहोचलो. इतके भगवे झेंडे, ते पण नवसाचे. म्हणजे या देवाची महती अजून वेगळ्या शब्दात सांगूची काय गरजच नाही. नदीच्या काठावर स्थापन झालेल्या या देवाक भाविकांची गर्दी बघणं आणि जत्रेचा आनंद घेणं माझ्यासाठी तरी अविस्मरणीय आनंदात गणना करण्यासारख्याच होता. बघून मन तर भरला, पण पोट भरूसाठी मक्याच्या कणसावर आज प्रेमीला. जत्रेच्या आठवणी घेऊन तुषार सगळ्यांबरोबर थोडं कूल झालो आणि गोव्याच्या प्रवासात कामावर जाऊक सुटलो. बतियेच्या उजाडात नाटक कसा रंगतात बघूक म्हणून पावला वळवली. नजारा बघून तर वेंगुर्ल्यातल्या मानशिवायला परंपरेच्या वेगळेपणाची अनुभूती गावली. रात्रीचे 2 वाजले. गर्दी कमी होऊचं नावच घेईना. वाटलं आता खरी जत्रा सुरू झाली. दशावतार बघणारा प्रेक्षक आजही तेवढंच संख्येन हजेरी लावणार हो. आणि ह्या नाटकाचं विशेषण म्हणजे पेट्रोमॅक्सचे बतिये. बघा, वेंगुर्ल्यातली ही परंपरा अशीच टिकवून ठेवण्यासाठी तुमका ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणं गरजेचं आहे. भेटाय नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत जय मानसेश्वर.